न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरण कोविड काळात ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले, आरोपी हितेश मेहताची कबुली। या प्रकरणात व्यावसायिक धर्मेश पौन यालाही अटक। इंडियाज गॉट लेटेंट प्रकरण रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि आणखी काही जणांना आज महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडनं विकासक धर्मेश पौनला अटक। आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला, भाडेवाढीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच। 3,200 ते 3,500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती। एसईबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। त्यामुळे व्यावसायिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं। सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिला होता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक। धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची माहिती मागवली। कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धसांची मागणी। एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही, धस मुंडे भेटीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची पोटं दुखतायत, फडणवीसांचा टोला। संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार। धसांना पूर्ण काम करण्याची मुभा, बावनकुळेंचं वक्तव्य। बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आईसंदर्भात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह टिप्पणी। धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं केली तक्रार दाखल, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। सुरुवात तुम्ही केली, नियतीने शेवटही तुमचाच केला। मंत्री जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकरांवरती नाव न घेता टीका। काही दिवसांआधी रामराजेंनी ठेवलेल्या स्टेटसवरनं टीका केली। कणकवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। रामू विखाळे यांनी सपत्नीक भाजपात प्रवेश केला। कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेना आणखी एक धक्का, दापोली नगरपंचायतीतील 5 नगरसेवक वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या सेनेला पाठिंबा देणार। आमदार शशिकांत शिंदेंना धक्का, कोरेगावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत। त्यामुळे 30 वर्षांनंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवरती भगवा फडकणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर। आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार। तिरुपती बालाजीचंही दर्शन घेणार। सांगलीमध्ये जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी इस्लामपूरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती सर्किट हाऊसमध्ये बैठका घेण्याची शक्यता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावर। दुपारी निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद। एप्रिल-मे महिन्यामध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य। तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची स्वबळाची भाषा। आगामी निवडणुका स्वबळावरती लढण्यास आमची हरकत नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। आम्ही कमजोर नाही, पण निवडणुका महायुतीतच लढण्याचा आमचा मानस। किल्ले शिवनेरीवरती आजपासून शिवजन्मोत्सवाला सुरुवात। राज्य पर्यटन विभागाच्या वतीने जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावरती 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत शिवजन्मोत्सवाचं आयोजन। बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमांची कालपासून तयारीला सुरुवात। रात्री झालेल्या एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाडांनी ठेका धरला। हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी।
मनमाडमध्ये शिवजयंती निमित्ताने गड किल्ले बांधणी स्पर्धा, विद्यार्थ्यांनी साकारल्या 32 किल्ल्यांच्या प्रतिकृती. मनमाड शहर पोलीस आणि मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्पर्धेचं आयोजन. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवामध्ये गरजू विधवा महिलांना शेळ्यांचं वाटप. शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून शिवजयंती निमित्त 51 महिलांना शेळ्यांचं वाटप. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा, मुनगंटीवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातल्या 50 पर्यटन स्थळं ही राष्ट्रीय पर्यटन स्थळं विकसित करण्याची घोषणा केली. विक्ट्री जुडो क्लबच्या वतीने डोंबिवलीतल्या स्टार कॉलनीमध्ये जुडो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन. कल्याण डोंबिवलीच्या विविध शाळेतल्या 200 जुडो स्पर्धकांनी भाग घेतला. मिरजेतल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील फेज आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन. राज्य सरकार लवकरच मिरजेमध्ये कॅन्सर केअर सेंटर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार, मुश्रीफांची माहिती. मुंबईकरांना आजपासून पुन्हा गारव्याचा अनुभव. आजपासून तापमानात पुन्हा घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर दिवसा उष्णतेने मुंबईकर हैराण. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास अनुभवायला मिळावा यासाठी रेल्वेकडून विशेष सेवा. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनासाठी 36 प्रकाशकांची 5 टन पुस्तकं ट्रकने पुण्याहून दिल्लीकडे रवाना. दिल्लीसारख्या ठिकाणी पुस्तकांच्या विक्रीबाबत शंका असल्यामुळे प्रकाशकांचा अत्यल्प प्रतिसाद. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता. 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातल्या महिलांना वगळलं जाणार. उत्पन्नांच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदतही घेतली जाईल. लाडकी बहीण योजनेच्या छाननीत आयकर विभागाची मदत घेणार हा आमच्या अखत्यारीतला प्रश्न नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण. 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी योजना, पवारांचं वक्तव्य. महाराष्ट्रातल्या महिलांचा सरकारकडनं अपमान. आधी शब्द दिला आणि आता तो फिरवला. लाडकी बहीण योजनेवरनं खासदार सुप्रिया सुळेंची टीका. योजनेतनं लाडक्या बहिणींची नावं वगळली तर मतांसाठी लाच दिली हे सिद्ध होईल. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. नावं वगळल्यास बहिणींसह मंत्रालयात घुसण्याचाही इशारा. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली लालूच, अंबादास दानवेंचा सरकारवरती निशाणा. लाडक्या बहिणींसाठी वेगळं बजेट दिलंय, त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडनं स्पष्टीकरण. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जनता दरबार. जनता दरबारामध्ये हजारो लोकांच्या समस्यांचं निराकरण केलं. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. तर शिवजयंतीच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पुतळ्याच्या पायाभरणीला सुरुवात होणार. मालेगावामध्ये एसआयटी चौकशीत किती बांगलादेशी आढळले याचा एसआयटीने खुलासा करावा. मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी. एसआयटी विरोधामध्ये मायनॉरिटी डिफेन्स कमिटी न्यायालयात जाणार. नागपुरात लोकल तेलाच्या डब्यावरती ब्रँडेड कंपनीचे स्टिकर्स लावून तेलाची विक्री. अदानी विल्मार कंपनीकडनं लोकांची फसवणूक. हुडकेश्वर परिसरात छापेमारी करत पोलिसांकडनं एकाला अटक. धुळे जिल्ह्यामध्ये आढळला पहिला जीबीएसचा रुग्ण. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती. संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढवल्या. जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासनं, बॅक्टेरिया आणि व्हायरसपासनं होत नाही. डॉक्टर अविनाश भोंडवे यांची माहिती. काही विषाणू अन्नपदार्थातनं आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार जास्त होण्याची शक्यता असते. भोंडवेंची माहिती. कुर्ल्यामध्ये 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांवरती चुनाभट्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. दोन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी सुधारगृहात. डोंगरीमध्ये अल्पवयीन मुलीचा गाल चावणाऱ्या विकृताला पोलिसांकडून अटक. आरोपी विरोधामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोलनाक्यावरती अटक. मुंबईतल्या एका महिलेकडून स्वतःसाठीच 45 ग्रॅम ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपींचा कबूलनामा. तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज विक्रीचा रॅकेट असल्याचाही पोलिसांना आता संशय. मुंबईच्या रस्त्यांवरती बेकायदेशीर दुचाकींच्या शर्यती, दुचाकी चालकांवरती कारवाई पोलिसांकडनं. 52 दुचाकी जप्त. नवी मुंबईत शिक्षकाने अटल सेतूवरून उडी मारत केला आत्महत्येचा प्रयत्न. वैभव पिंगळे असं उडी मारणाऱ्या शिक्षकाचं नाव. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंगळे ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची माहिती. बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयामध्ये जुन्या इमारतीला आगीमध्ये जुने दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. समृद्धी महामार्गावरती वाशिमच्या वनोजा इंटरचेंज जवळ एक खासगी बस उलटली. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात. यवतमाळमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 14 गोवंशांची सुटका. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांवरती गुन्हे दाखल. सांगलीच्या मिरजेमध्ये गांजा तस्करांवरती पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये 2 किलो गांजा जप्त. गांजा तस्कराला पोलिसांकडून अटक. नाशिक महापालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर. 3053 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प. नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातनं मालमत्ता करात 2% वाढ. 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करामध्ये वाढ. आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटी रुपयांची विशेष तरतूद. पंढरपूरमध्ये 30 कोटी रुपयांचा CSR फंड देतो म्हणून संस्था चालकांची 1,75,00,000 फसवणूक. या प्रकरणी मुंबईतील वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक. राज्यभरात मोठा घोटाळा असण्याचीही शक्यता. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार 150 ते 5,000 पर्यंत दंडात्मक कारवाई. सोलापूर महानगरपालिकेचा निर्णय. माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिल्ली NCRमध्ये भूकंपाचे अनेक ठिकाणी धक्के. 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घरं सोडली. कापड उद्योगामध्ये बदलत्या वेगवान फॅशनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता. फॅशन वेगानं बदलल्यामुळे महिन्याला कोट्यावधी कपडे वापराविना राहतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका असल्याचं पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावरती आज शिक्कामोर्तब होणार. 18 फेब्रुवारीला रामलीला मैदानावरती शपथविधी सोहळा. प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात काल 1.5 कोटींपेक्षा अधिक भाविकांचं स्नान. आतापर्यंत 53 कोटींपेक्षा अधिक लोकांनी स्नान केलं. प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढली. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम स्टेशन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.